भारतीय संस्कृतीमध्ये चार पुरुषार्थ यांची संकल्पना सांगितलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि या चारही पुरुषार्थांना सिद्ध करण्याकरता चार आश्रमांची संकल्पना आहे. पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम, दुसरं गृहस्थ आश्रम, तिसरं वानप्रस्थ आश्रम आणि चौथं जे आहे ते संन्यास आश्रम. प्रत्येक आश्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून काही ना काही ग्रहण करणं हे त्या आश्रमाचं उद्दिष्ट असतं. ब्रह्मचर्य आश्रममध्ये आम्ही शिक्षा ग्रहण करतो. गृहस्थ आश्रम करताना पाणी ग्रहण संस्कार असतो. वानप्रस्थ आश्रम म्हणजे वान म्हणजे जंगल, तिथं आम्ही जंगल म्हणजे वनामध्ये राहून वैराग्य कसं प्राप्त करावं ह्याचं शिक्षण किंवा त्याचं प्रशिक्षण घेतो. पण तो संन्यास ही जी संकल्पना आहे ह्या तिन्ही आश्रमांच्या एकदम विपरीत आहे. संन्यास हा जो शब्द आहे हा समधन न्यास, ह्याच्यामध्ये न्यास जे आहे हे न्यस संस्कृतचं एक धातू आहे, त्याचा अर्थ होतं त्याग करणं. तिन्ही आश्रमामध्ये आम्ही ग्रहण करतो, परंतु संन्यास आश्रमामध्ये त्याग करतो. सम्यक रूपाने जेव्हा आम्ही सगळं त्याग करतो, त्याग करणं म्हणजे सोडणं. आता विचार करण्याची गोष्ट आहे की प्रत्येक माणसाची आपली जी संज्ञा आहे, त्याचं जे नाव आहे, सर्वात आधी तेच आम्हाला सोडावं लागतं. मग जे मनोविकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सोडून एक जीव आणि शिव परमात्मा प्राप्त करण्याकरता आत्मा हे आमच्याकडे जे अधिष्ठान आहे त्याला प्राप्त करण्याकरता जी विधी आहे ती विधी संन्यास आहे. आणि ह्या संन्यासमध्ये त्याग हा सर्वोपरी भाग राहतो. आत्तापर्यंत आम्ही जे ग्रहण केलेलं आहे ते सोडणं जीवनामध्ये, ह्यालाच आम्ही मोक्ष म्हणतो. मोक्ष म्हणजे आम्हाला सर्व लोकांना माहीतच आहे की सनातन हिंदू संस्कृतीमध्ये मोक्ष म्हणजे एक अशी अवधारणा आहे, आमची अशी मान्यता आहे की आमचे हे जे जन्म आहेत हा एकुलता एक जन्म नाही आहे. प्रत्येक जीव असा वंशानुवंश जे आहे जन्मांजन्म घेतो आणि 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करतो आणि शेवटी त्याचा जन्म मनुष्य रूपामध्ये होतो. आणि जेव्हा तो मनुष्य रूपामध्ये होतो तेव्हा मोक्ष प्राप्ती करता तो संन्यास ग्रहण करतो. ही एक अवस्था खूप मोठी अवस्था आहे. संन्यास घेतला जात नाही, संन्यास ही एक अवस्था होती. संन्यास जीवनातला एक अंग असतो आणि आम्ही परमपूजनीय शंकर भारती यांच्या जीवनामधनं हा अनुभव आम्ही